गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर नंबर 62 वर आहोत आणि एक महत्त्वाचा आर्टिकल इथे आपण घेणार आहे. आर्टिकल 63. नाउ वी कॅन शो दॅट द ॲडिशन अँड सबट्रॅक्शन थेरम्स holds for imaginary angles. That is that whether x be real or complex, then we have to show that these four result, but each and every result are same. That's why here we prove only one result, and similar manner you should prove other three results. So number 1, sin x plus y, which is equal to sin x cos y plus cos x sin y. Number 2, cos x plus y, which is equal to cos x cos y minus sin x sin y. Number 3, sin x minus y, which is equal to sin x cos y minus cos x sin y. And number 4, cos x minus y, which is equal to cos x cos y plus sin x sin y. So all these four results are quite similar. So one result here we will prove and the other result you should prove. So 1, since cos x, which is equal to e to the power ix plus e to the power minus ix divided by 2, and sin x, which is equal to e to the power ix minus e to the power minus ix divided by 2i. हे दोन्ही रिझल्ट आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे. मग आता हे रिझल्ट आपल्याला वापरायचं आहे. पहिल्या रिझल्टचं आपण लेफ्ट हँड साइड कन्सिडर करतोय, राईट हँड साइड कन्सिडर करतोय. राईट हँड साइड ऑफ 1, विच इज इक्वल टू साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. जर साइन एक्स चा फॉर्म्युला ई टू द पॉवर आय एक्स मायनस ई टू द पॉवर मायनस आय एक्स असेल तर y मध्ये आपल्याला x च्या जागी y घ्यावं लागेल. सो sin x, which is equal to e to the power ix minus e to the power minus ix upon 2i. Cos y, e to the power iy plus e to the power minus iy divided by 2 plus cos x, e to the power ix plus e to the power minus ix divided by 2, and sin y, e to the power iy minus e to the power minus iy divided by 2i. दोन्ही टर्म कडे जर बघितलं तर डिनॉमिनेटरला 2i into 2 म्हणजे 4i आहे, 2i into 2 म्हणजे 4i आहे. त्यामुळे डिनॉमिनेटर सारखा आहे, त्यामुळे न्यूमरेटरची काय होईल, बेरीज होईल. आणि पहिल्या ब्रॅकेटमध्ये e टू द पॉवर ix मायनस e टू द पॉवर मायनस ix आहे न्यूमरेटरला, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये e टू द पॉवर iy प्लस e टू द पॉवर मायनस iy आहे. त्यामुळे आपण या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करू. ॲज वेल ॲज दुसऱ्या टर्म मध्ये पहिल्या ब्रॅकेट मध्ये e टू द पॉवर ix प्लस e टू द पॉवर मायनस ix आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये e टू द पॉवर iy मायनस e टू द पॉवर मायनस iy आहे. मग आता पहिल्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, पहिल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन e टू द पॉवर ix e टू द पॉवर iy प्लस e टू द पॉवर ix e टू द पॉवर मायनस iy मायनस e to the power minus ix e to the power iy minus e to the power minus ix e to the power minus iy. हे झालं पहिल्या टर्मच्या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. होल डिवायडेड बाय 4i आहे, परंतु दुसऱ्याही याला 4i असल्यामुळे एकत्र दोन्ही टर्मचं डिवाइड बाय 4i आपण लिहू शकतो. दुसरा ब्रॅकेट e टू द पॉवर ix into e to the power iy minus e to the power ix into e to the power minus iy plus e to the power minus ix into e to the power iy minus e to the power minus ix into e to the power minus iy whole divided by 4i. आता जे अंडरलाइन साइन केलेली आहे, अंडरलाइन e to the power ix e to the power minus iy आणि minus e to the power ix e to the power minus iy, similar underline will be cancelled because of opposite sign. हे डॉट डॉट लाईन जे की आपण अंडरलाइन केलेली आहे, e टू द पॉवर मायनस ix e टू द पॉवर iy आणि e टू द पॉवर मायनस ix e टू द पॉवर iy, again both the terms are same with opposite sign, so these are also cancelled. So first term e to the power ix e to the power iy
as well as e to the power ix e to the power iy. फर्स्ट ब्रॅकेटची फर्स्ट टर्म, दुसऱ्या ब्रॅकेटची फर्स्ट टर्म, या दोघांची ऍडिशन होईल सारख्या टर्म असल्यामुळे, म्हणून 2 e to the power x plus y ब्रॅकेटच्या बाहेर आहे. इंडायसेसचा रूल वापरून हे आलं. त्याच्यानंतर पहिल्या ब्रॅकेटची चौथी टर्म आणि दुसऱ्या ब्रॅकेटची चौथी टर्म, याही दोघांची साइन सारखी असल्यामुळे मायनस मायनस दोघांची ऍडिशन होईल -2 टाइम्स e to the power मायनस इन ब्रॅकेट x plus y ब्रॅकेटच्या बाहेर i होल डिवायडेड बाय 4i. 2 न डिवाइड केलं तर 2 2 कटून जाईल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं, आणि आपल्याजवळ राहील e to the power x plus y ब्रॅकेटच्या बाहेर i मायनस e to the power मायनस x plus y ब्रॅकेटच्या बाहेर i होल डिवायडेड बाय 2i. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं होतं दिस इज इक्वल टू साइन x प्लस y, आणि म्हणून हे आलं लेफ्ट हँड साइड साइन x प्लस y विच इज इक्वल टू साइन x cos y प्लस cos x साइन y. तर मित्र हो, नेक्स्ट रिझल्ट जे आहे 2 3 4 हे एक्झॅक्ट सिमिलर आहे, फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. काय कॅन्सल होते ते कॅन्सल करायचं आहे, काय ऍडिशन करता येते ते ऍडिशन करायचं आहे, आणि तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. आपण याच्या नंतरचा आर्टिकल घेऊ. नेक्स्ट आर्टिकल 67 हायपरबोलिक फंक्शन्स. मित्रहो, हायपरबोलिक फंक्शन्स आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे. द क्वांटिटी e to the power y minus e to the power minus y whole divided by 2 whether y be real or complex is called the hyperbolic sine of y and is written sin hyperbolic y. म्हणजे साइन हायपरबोलिक y साठी फॉर्म्युला आपल्याला e to the power y minus e to the power minus y divided by 2 हे यूज करायचं आहे. सोबतच the quantity e to the power y plus e to the power minus y whole divided by 2 comma whether y be real or complex is called the hyperbolic cosine of y and is written cos hyperbolic y. म्हणजे cos hyperbolic y साठी आपण e to the power y plus e to the power minus y whole divided by 2 हे दोन फॉर्म्युले जर आपण लक्षात ठेवले तर या दोन फॉर्म्युल्यावरून आपण tan हायपरबोलिक y सुद्धा काढू शकतो, cot हायपरबोलिक y सुद्धा काढू शकतो, sec हायपरबोलिक y सुद्धा मिळवू शकतो, cosec हायपरबोलिक y सुद्धा मिळवू शकतो. So it will be observed that the values of sin hyperbolic y and cos hyperbolic y are obtained from the exponential expressions for sin y and cos y by simply omitting the I dash s. The hyperbolic tangent, secant, cosecant and cotangent are obtained from the hyperbolic sine and cosine just as the ordinary tangent, secant, cosecant and cotangent are obtained from the ordinary sine and cosine. Thus, tan hyperbolic y ला आपल्याला काय लिहिता येते? sin hyperbolic y upon cos hyperbolic y. sin hyperbolic y काय आहे? e to the power y minus e to the power minus y divided by 2 whole divided by e to the power y plus e to the power minus y whole divided by 2. 2 will be cancelled and remaining is which is equal to e to the power y minus e to the power minus y whole divided by e to the power y plus e to the power minus y. cosec hyperbolic y म्हणजे काय आहे हो? which is equal to 1 upon sin hyperbolic y. But sin hyperbolic y is e to the power y minus e to the power minus y divided by 2. म्हणजे 1 upon e to the power y minus e to the power minus y divided by 2. 1 upon 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 2 न्यूमरेटरला जाईल आणि डिनॉमिनेटरला हे राहील e to the power y minus e to the power minus y. म्हणून कोसेक हायपरबोलिक y चं आपल्याला मिळेल फॉर्म्युला 2 upon e to the power y minus e to the power minus y. सेक हायपरबोलिक y म्हणजे काय आहे हो? 1 upon cos हायपरबोलिक y. cos हायपरबोलिक y काय आहे? e to the power y plus e to the power minus y divided by 2.
म्हणजे 1 अपॉन e टू द पॉवर y प्लस e टू द पॉवर मायनस y डिवायडेड बाय 2. सो 1 अपॉन 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 2 अपॉन e टू द पॉवर y प्लस e टू द पॉवर मायनस y आणि फॉर्म्युला मिळेल आपल्याला सेक हायपरबोलिक y चा विच इज इक्वल टू 2 अपॉन e टू द पॉवर y प्लस e टू द पॉवर मायनस y. अँड कॉट हायपरबोलिक y चा फॉर्म्युला काय आपल्याला काढता येईल. कॉट हायपरबोलिक y म्हणजे विच इज इक्वल टू cos hyperbolic y upon sin hyperbolic y. But cos hyperbolic y is e to the power y plus e to the power minus y divided by whole divided by 2 upon sin hyperbolic y म्हणजे e to the power y minus e to the power minus y whole divided by 2. Again 2 will be cancelled and remaining is e to the power y plus e to the power minus y whole divided by e to the power y minus e to the power minus y हे मिळेल आपल्याला cot hyperbolic y. The hyperbolic cosine and sine have the same relation to the curve called the rectangular hyperbola that the ordinary circular cosine and sine have to the circle. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल hence the use the word hyperbolic functions. तर मित्र हो, आज आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट आर्टिकल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. धन्यवाद.